शुभप्रभात विद्यार्थी मित्रो. यापूर्वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वी भूगोल या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 4 आणि प्रकरणाचं नाव होतं हवामान प्रदेश. तर यामध्ये आपण हवामान प्रदेश म्हणजे काय, हवामान प्रदेशांची निर्मिती कशी झाली, त्याच पद्धतीनं जे हवामान प्रदेश प्रत्येक अक्षवृत्तानुसार जे निर्माण केलेले आहेत, यामध्ये उष्ण हवामान, समशीतोष्ण हवामान आणि शीत हवामान असे जे 3 कटिबंध पाडलेले आहेत. तर त्या 3 कटिबंधाला अनुसरून जे काही अक्षवृत्ताला अनुसरून जे हवामान प्रदेश पाडलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत, गृहीत धरलेले आहेत, त्यापैकी जो पहिला हवामान प्रदेश आहे निम्न अक्षवृत्तीय हवामान प्रदेश, ते सर्वसाधारणपणे 0° अक्षवृत्त किंवा विषुववृत्तापासून ते साधारणपणे 25 ते 30° अक्षवृत्तापर्यंत जो काही हवामान प्रदेश आहे याला आपण निम्न अक्षवृत्तीय प्रदेश असं म्हणतो. आणि या हवामान प्रदेशामध्ये जे असणारे वेगवेगळे प्रदेश आहेत हवामानाचे, त्याच्यामध्ये आपण 4 हवामान प्रदेशांची माहिती घेतलेली आहे. यामध्ये पहिला अभ्यास केला होता तो म्हणजे विषुववृत्तीय वर्षावने. त्यानंतर त्याचं स्थान विस्तार, त्या ठिकाणचं असणारं मानवी जीवन, प्राणी जीवन, वनस्पती जीवन, अशी संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी दुसरा जो हवामान प्रदेश पाहिला होता तो म्हणजे मोसमी हवामान प्रदेश. तिसरा हवामान प्रदेश पाहिला होता आपण उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश, किंवा यालाच आपण सॅव्हाना गवताळ प्रदेश असंही म्हणतो. आणि याच हवामान पट्ट्यातला चौथा जो हवामान प्रदेश आहे तो म्हणजे उष्ण कटिबंधीय ओसाड किंवा शुष्क हवामानाचा प्रदेश, किंवा यालाच सहारा हवामान प्रदेश असं याला संबोधलं जातं. तर अशा पद्धतीनं या 4 हवामान प्रदेशांची माहिती आपण या निम्न अक्षवृत्तीय हवामान प्रदेश जे आहेत, हवामान पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये या 4 हवामान प्रदेशांचं वितरण झालेलं आढळतं. आणि या 4 हवामान प्रदेशांची पण माहिती सविस्तरपणे स्थान विस्तार, त्यानंतर त्या ठिकाणचे मानवी जीवन, प्राणी जीवन, वनस्पती जीवन, त्या ठिकाणी आढळणारे व्यवसाय, अशा विविध प्रकारच्या घटकांची पण माहिती याच्यामध्ये पाहिलेली आहे. त्याबरोबरच त्या हवामान प्रदेशामध्ये असलेले जे 2 ठिकाणं आहेत, त्या 2 ठिकाणाच्या वरती आधारित दिले जे काही आलेख आहेत, या आलेखाचं वाचन करून त्या प्रश्नांची जी आपण चर्चा आहे ही चर्चा आपण केलेली आहे. तर या पद्धतीनं हे 4 हवामान प्रदेश आपण पाहिले. आज आपण त्याच्या पुढचा आणि दुसरा जो हवामान प्रदेश आहे त्या दुसऱ्या हवामान प्रदेशाची आपण माहिती पाहणार आहोत. या हवामान प्रदेशाचं नाव आहे की मध्य अक्षवृत्तीय हवामान प्रदेश. तर याच्यामध्ये या ठिकाणी हा जो ब आकडा आहे म्हणजे दुसरा हवामान प्रदेश जो आहे, हा दुसरा हवामान प्रदेश आपल्याला मध्य अक्षवृत्तीय हवामान प्रदेश किंवा नैसर्गिक प्रदेश म्हणून या ठिकाणी याला ओळखलं जातं. जसं आपण पहिला निम्न अक्षवृत्तीय प्रदेश, तसा मध्यवर्ती भागामध्ये असणारा हा साधारणपणे समशीतोष्ण कटिबंधामध्ये असणारा, जे 3 कटिबंध आहेत त्यापैकी समशीतोष्ण कटिबंधामध्ये असणारा हा हवामान प्रदेश असलेला आपल्याला आढळतो. यालाच या ठिकाणी याच्यामध्ये जे हवामान प्रदेश आहे त्याच्यामध्ये जो पहिला हवामान प्रदेश आहे तो आहे भूमध्य सागरीय हवामान प्रदेश, किंवा यालाच मेडिटेरेनियन क्लायमेट असं याला संबोधलं जातं. आता हा जो हवामान प्रदेश आहे, या हवामान प्रदेशाच्या खालीच लगेच आपल्याला 2 आलेख दिलेले आहेत आणि त्या आलेखावरती आधारित अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या आलेखावरती असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं या आलेखाचं वाचन करून आपल्याला द्यावयाचे आहेत. त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी हे 2 प्रदेश कोणत्या ठिकाणी आहेत याचा एक नकाशा तुम्हाला दिलेला आहे. तर आपण नंतर पुढे पाहूयाच. याच्यामध्ये जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे या आलेखावरती आधारित सर्वाधिक पर्जन्याचे महिने कोणते. आता हे जे 2 दिले आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये असणारं पर्थ आणि इटलीमध्ये असणारं रोम, ही 2 ठिकाण दिले आहेत. आणि या 2 ठिकाणामधील असणारं पर्जन्य या स्तंभाच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. आणि जे तापमान आहे ते तापमान या ज्या रेषालेख आहे या रेषालेखाने या दोन्ही आलेखांच्या मध्ये दर्शवलेलं आहे. या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे सर्वाधिक पर्जन्याचे महिने कोणते. तर याच्यामध्ये आपल्याला त्याचे उत्तर सांगता येऊ शकतील की ऑस्ट्रेलियामध्ये हे जे पर्थ ठिकाण आहे, या पर्थ या ठिकाणी जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये सर्वात अधिक पाऊस पडतोय. हे जे 2 स्तंभ आहेत हे 2 स्तंभ सगळ्यापेक्षा उंच आहेत. म्हणजे या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे हे प्रमाण जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये जास्त आहे. तर इटलीमधील जे रोम आहे, हे रोम या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे 2 महिने दिसत आहेत
या 2 महिन्यामध्ये असणारं पर्जन्य हे अधिक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणच्या असलेल्या पर्जन्याची माहिती ही सांगता येऊ शकेल आणि प्रश्नाचं उत्तरही आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याचबरोबर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, सर्वात कमी तापमानाचे महिने कोणते. आता या ठिकाणी जे तापमान आहे, तापमान ऑस्ट्रेलियामध्ये जे असं पर्थ आहे, ही जी निळी रेषा आहे ती निळी रेषा कशाची आहे तर किमान तापमान, आणि काळी रेषा कशाची आहे तर कमाल तापमान, जास्तीत जास्त तापमान, कमीत कमी तापमान, असे दोन याच्यामध्ये या रेषा दिलेले आहेत. मग ऑस्ट्रेलियातील जे पर्थ आहे, या पर्थ या ठिकाणी जे असलेलं तापमान आहे, हे तापमान सर्वात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. तर या ठिकाणी या इटलीमधील रोम जे आहे, या रोम या ठिकाणी जे असलेलं तापमान आहे, हे तापमान साधारणपणे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये आपल्याला इटलीमधील रोम या ठिकाणी हे जे तापमान आपल्याला कमी असलेलं आढळतं. या ठिकाणी या बाजूची जी रेषा दिसते, इथं नोव्हेंबर आहे, नोव्हेंबरमध्ये थोडंसं जास्त आहे, परंतु डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, पण डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये जे तापमान आहे, तापमान आपल्याला कमी प्रमाणामध्ये आढळतं. तिसरा प्रश्न आहे, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने समान आहेत का आणि नसल्यास का नसावेत. आता आपण मगाशी पाहिलं सुरुवातीचा पहिल्या प्रश्नामध्ये की ऑस्ट्रेलियामधील पर्थ या ठिकाणी जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये पाऊस पडतो. तर इटालीमधील रोम या ठिकाणी जो पडणारा पाऊस आहे, तो पाऊस कधी पडतोय तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये, किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो. इकडं मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये पाऊस पडलेला आपल्याला आढळतो. म्हणजेच आपल्या याच्यामध्ये पहिलं उत्तर प्रश्न सांगता येऊ शकेल की या दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे जे महिने आहेत, हे महिने कसे आहेत, समान नाहीत. आता हे समान का नाहीत तर त्याचा आपल्याला माहिती सांगता येऊ शकेल की या दोन्ही ठिकाणी पडणारा जो पाऊस आहे, हा पाऊस हिवाळ्यामध्ये पडतोय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यानंतर काय होतं, हिवाळा चालू होतो. मग त्यामुळं दोन्ही ठिकाणी जो पडणारा पाऊस आहे, हा पाऊस हिवाळ्यामध्ये पडतो आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोलार्धामध्ये आहेत. लक्षात घ्या, मग तुम्हाला मी दाखवलं, आणखी एकदा दाखवतो. या ठिकाणी हे जे इटालीमध्ये जे रोम आहे, हे रोम उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये असलेले जे पर्थ हे ठिकाण आहे, हे मात्र दक्षिण गोलार्धामध्ये. म्हणजे दोन्ही ठिकाणं कसे परस्पर विरोधी गोलार्धामध्ये असल्यामुळं दोन्ही ठिकाणी जे असणारे पावसाचे महिने आहेत, हे महिने कसे आहेत, वेगवेगळे असले आढळतात. प्रत्येक ठिकाणचा असणारा ऋतू हा वेगवेगळा असतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पर्जन्याचे ऋतू दोन्ही गोलार्धामध्ये वेगवेगळ्या गोलार्धामध्ये असल्यामुळं पर्जन्याचे ऋतू जे आहेत, हे ऋतू जरी एकच असला तरी त्या ठिकाणी पडणारा जो पाऊस आहे, तो पाऊस मात्र वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये पडलेला आपणाला आढळतो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, हवामानावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी कोणते असावेत, ते त्याची माहिती दिलेली आहे की मध्य अक्षवृत्तीय स्थान, ही जी अक्षवृत्त आहेत, हे अक्षवृत्त कसं 0 अंश अक्षवृत्ताला जवळच असणारं याचं जे स्थान आहे, हे साधारणपणे 30 अंश अक्षवृत्ताच्या पुढं 35 ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान या दोन्ही भागांना स्थानं ही लाभलेली आहेत. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या पुढच्या टप्प्यामध्ये किंवा ध्रुवाकडं या दोन्ही ठिकाणांना स्थानं लाभलेली आहेत आणि समुद्र सानिध्य असल्यामुळे दोन्ही ठिकाणी या दक्षिण भागामध्ये असलेले जे ऑस्ट्रेलियामधील पर्थ आहे, या पर्थला हिंदी महासागराची किनारपट्टी लाभलेली आहे. तर या ठिकाणी जे रोम आहे इटलीमधील, तर त्याला मात्र भूमध्य समुद्राची सागर किनारपट्टी लाभलेली आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणं कशी आहेत, समुद्र सानिध्यानं युक्त अशा प्रकारचे आहेत आणि त्यामुळे या भागातून वाहत येणारे जे पश्चिमी वारे आहेत, या पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडून या ठिकाणी दोन्ही भागामध्ये जो पडणारा पाऊस आहे, हा पाऊस पडलेला आपणाला आढळतो. यानंतर आपल्याला थोडीशी नकाशाची माहिती सांगता येऊ शकेल. या ठिकाणी हा जो नकाशा दिलेला आहे, तर या नकाशामध्ये आपल्याला काय सांगता येऊ शकेल की ही जी 2 ठिकाण आहेत, हे जे इटालीमधील असणारं रोम आहे, हे रोम या कर्कवृत्ताच्या उत्तरेस या ठिकाणी या भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवरती वसलेलं ठिकाण आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये असं जे पर्थ आहे, हे पर्थ मकरवृत्ताच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी या हिंदी महासागराची जी किनारपट्टी आहे किंवा दक्षिण महासागराची जी किनारपट्टी आहे, या दक्षिण महासागराच्या हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरती हे पर्थ ठिकाण आहे. ही दोन्ही ठिकाणं कशी आहेत, खंडाच्या पश्चिम भागामध्ये असल्यामुळं या पश्चिमेकडून जे येणारे पश्चिमी वारे आहेत, या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे या ठिकाणी दोन्ही भागामध्ये पाऊस पडतो. फक्त पावसाचा कालखंड कसा आहे, वेगळा आहे. ऋतू मात्र दोन्ही ठिकाणी एक स्वरूपाचेच असलेले आपणाला आढळतात.
तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणीची थोडक्यामध्ये माहिती सांगता येऊ शकेल. यानंतर या भागामध्ये असणारे याचं जे असणारं स्थान विस्तार आहे, हे स्थान विस्तार तुम्हाला आता दाखवलंच. याचा जो अक्षवृत्ती विस्तार आहे, हा अक्षवृत्ती विस्तार दोन्ही गोलार्धामध्ये 23.5 पलीकडं म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे दोन्ही बाजूला 30 अक्षवृत्तापासून ते 40 अक्षवृत्ताच्या दरम्यान या दोन्ही प्रदेशांचा किंवा या हवामान प्रदेशाचा जो विस्तार आहे भूमध्य सागरी हवामानाचा, हा विस्तार झालेला आपणाला आढळतो. या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये आणखी एकदा दाखवतो मी परत. 30 ते 40 अक्षवृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी दिलेला आहे बघा, भूमध्य सागरी हवामान प्रदेश. आता हा जो भाग दिसतोय, हा इथे दिसतोय बघा, हा जो दिसतोय नाही निळा भाग, हा सगळा भूमध्य समुद्र आहे. तर या भूमध्य समुद्राच्या आसपासचा जो संपूर्ण प्रदेश आहे या ठिकाणचा, हा संपूर्ण प्रदेश काय आहे, या भूमध्य सागरी हवामानाचा. आपण त्या भागातलं एक ठिकाण पाहिलं फक्त, रोम इटालीमध्ये असणारं, तर ते फक्त आपण पाहिलं होतं. तर या ठिकाणी या भूमध्य समुद्राच्या जवळपासचा जो संपूर्ण प्रदेश आहे, तर त्या संपूर्ण प्रदेशाचा समावेश या ठिकाणी या भूमध्य सागरी हवामानाच्या स्वरूपामध्ये किंवा भूमध्य स्वरूपाचं जे असणारं हवामान आहे, हे हवामान असलेलं आपल्याला आढळतं. नकाशा भरण्यासाठी हा भाग विचारला जाऊ शकतो. तर हा जो संपूर्ण भाग आहे, हा भूमध्य समुद्र आहे, हा तांबडा समुद्र आहे. आणि या दोघांना जोडणारा या ठिकाणी कुठला कालवा आहे, तर या ठिकाणी सुएझ कालवा असलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी युरोप आणि आफ्रिका खंड या दोघांच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारा हा भूमध्य समुद्र आहे. आणि त्याच्या किनारपट्टीलगतचा भाग जो भाग आहे सगळा, हा कसा आहे, भूमध्य सागरी हवामानाचा असलेला आपणाला आढळतो. यानंतर या ठिकाणचं असतं तापमान आणि तापमान कक्षा. या प्रदेशामध्ये हा जो प्रदेश आहे तो कसा आहे, समुद्रालगत किनारपट्टीलगत असल्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यात जे असलेलं तापमान आहे, हे तापमान 21 ते 27 पर्यंत असलेलं आढळतं. आणि हिवाळ्यामध्ये जे असलेलं तापमान आहे, हे 10 ते 14 पर्यंत असलेलं आपल्याला आढळतं. लक्षात घ्या. कारण का, तर या दोघांच्या मध्ये जे असणारा फरक आहे तापमान कक्षेमध्ये, हा तापमान कक्षेमधला फरक बराचसा आहे. लक्षात घ्या. जवळपास 10 ते 15 फरक या दोन ठिकाणच्या तापमानामध्ये असलेला आढळतो. म्हणजे दिवसाचं तापमान किंवा कमाल तापमान आणि किमान तापमान या दोघांच्या मध्ये जी तापमान कक्षा आहे, ही कक्षा कशी आहे, 10 ते 15 एवढी असलेली आपणाला आढळते. याच्या दरम्यान असलेली आपणाला आढळते. त्यानंतर त्या ठिकाणचा सर्व पर्जन्य आणि पर्जन्याचा कालावधी. या ठिकाणी जो पडणारा पाऊस आहे, तो पाऊस मगाशी सांगितल्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये पडतो. आणि कशाच्या प्रभावामुळे पडतो, तर पश्चिमी वारे जे आहेत, या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली हा पट्टा येत असल्यामुळं पश्चिमी वाऱ्यांच्यामुळे या ठिकाणी पाऊस जो आहे किंवा पर्जन्य जे आहे, हे पर्जन्य होत असतं. आणि या पावसाचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण साधारणपणे 500 ते 1000 मिलीमीटर एवढं वार्षिक सरासरी पर्जन्य या भागामध्ये हे पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे होत असलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणच्या हवामानाची जी वैशिष्ट्य आहेत, या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल. या ठिकाणी दिले बघा, सौम्य आणि आर्द्र हिवाळे. म्हणजे हिवाळा हा जसा वाळवटी भागामध्ये जास्त असतो, कडक असतो, तसा या ठिकाणी हिवाळा जास्त असत नाही. कारण का, तर या ठिकाणी सौम्य हिवाळे आहेत. ते सौम्य का आढळतात, तर पाणी किनारपट्टीलगतचा भाग असल्यामुळं, समुद्राच्या किनारपट्टीलगतचा भाग हा हवामानाचा असल्यामुळं या ठिकाणी पाणी तापण्याची आणि थंड होण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया थोडीशी असते, थोडीशी कमी असते. पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. मग हे पाणी उशिरा तापणं, उशिरा थंड होत असल्यामुळे या ठिकाणी फारशा प्रमाणामध्ये हिवाळ्याची तीव्रता ही जाणवत नाही. मात्र हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये आर्द्रतेचं किंवा बाष्पाचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण मात्र असलेलं आढळतं. त्यानंतर उपोष्ण हवामान आणि पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव. म्हणजे या ठिकाणी जो पडणारा पाऊस आहे, तो पाऊस हा पश्चिमी वाऱ्यामुळे या सागरातून वाहत येतो आणि त्या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीनं सौम्य हिवाळे आणि आर्द्र हिवाळे, त्याचबरोबर पश्चिमी वाऱ्यामुळे पर्जन्यवृष्टी, ही दोन वैशिष्ट्ये आपल्याला या हवामानाबाबतीत सांगता येऊ शकतील. आता हा जो हवामान प्रदेश आहे, हा कुठं आहे, तर भूमध्य सागराचा किनारवर्ती जो प्रदेश आहे संपूर्णपणे, त्या किनारवर्ती भागामध्ये हा संपूर्ण प्रदेश पसरलेला आहे. तुम्हाला मागच्या नकाशामध्ये मी दाखवलेला आहे. त्यानंतर कॅलिफोर्नियाचा भाग आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा काही भाग आहे. त्यानंतर आफ्रिकेमध्ये असणारं जे दक्षिण अमेरिकेमध्ये असणारं जे चिली राष्ट्र आहे, या चिली राष्ट्राचा काही भाग आहे. असं या 4 खंडांच्या मध्ये युरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका या 4 खंडांच्या मध्ये काही प्रदेशामध्ये आपल्याला या प्रकारचं हवामान किनारपट्टीलगतच्या भागामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं.
या भागामध्ये आढळणारी जी वनं आहेत, या वनामध्ये बरेचसे जे वृक्ष आहेत, हे बरेचसे वृक्ष कसे आहेत, टणक लाकडाचे आहेत, कठीण लाकडाचे आहेत. त्याचबरोबर काही छोटी आणि चिवट पानांची सदाहरित जी काही झुडपं आहेत, ही झुडपं सुद्धा या प्रदेशामध्ये आढळतात. या प्रदेशामध्ये जो पडणारा पाऊस आहे, हा पाऊस जरी कमी पडत असला, म्हणजे मध्यम स्वरूपाचा 500 ते 1000 म्हणजे भरपूर पाऊस आहे तसा विचार केला तर या ठिकाणी हवामान जे आहे, हवामान हे अतिशय आल्हाददायक स्वरूपाचं चांगल्या प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी कॅलिफोर्नियामध्ये वगैरे जे आपण पाहिलं तर या ठिकाणी या फुलझाडांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं हवामान असल्यामुळे या ठिकाणी मोठीच्या मोठी शेती या फुलांच्या, उदाहरणार्थ ट्युलिप सारखी फुलं असतील किंवा अन्य प्रकारची जी फुलं आहेत, तर अशा फुलांच्या बाबतीमध्ये किंवा जी काही बाग बगीचे आहेत यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या हवामानाचा प्रभाव पडलेला आढळतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या भागामध्ये आणणारे जे वृक्ष आहेत, हे वृक्ष जरी टणक असले तरी बहुतांशी भागामध्ये या ठिकाणी हवामान मानवी जीवनाला, वनस्पती जीवनाला, प्राणी जीवनाला अतिशय आल्हाददायक किंवा चांगल्या प्रकारचं असल्यामुळं या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारची वनं ही सदाहरित हिरवीगार स्वरूपामध्ये असले आढळतात. आणि वनांच्या बरोबरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये जी फुलांची शेती आहे, ही फुलांची शेती सुद्धा या ठिकाणी विस्तृत क्षेत्रावरती ही केलेली आपल्याला आढळते. त्याचबरोबर या ठिकाणी आढळलेले जे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या मध्ये छोटे आणि मध्यम स्वरूपाचे जे काही केसाळ प्राणी आहेत, हे केसाळ प्राणी आपल्याला आढळतात. त्यामध्ये रानमांजर आहे, माकड आहे, चित्ता आहे, लांडगे आहेत आणि विविध प्रकारचे रंगबिरंगी अशा प्रकारचे अनेक प्रकारचे जे पक्षी आहेत, हे पक्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी जास्त चालणारे मानवी व्यवसाय आहेत. या व्यवसायामध्ये शेती, मासेमारी, पर्यटन आणि अन्न प्रक्रिया आणि वस्त्र उद्योग या 4 प्रकारचे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय चाललेले आपल्याला आढळतात. याच्यामध्ये बरेचसे व्यवसाय हे प्राथमिक स्वरूपाचे आणि तृतीय स्वरूपाचे असले आढळतात. या ठिकाणी शेतीला अनुकूल अशा प्रकारचं हवामान असल्यामुळे या ठिकाणी शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. त्याचबरोबर पर्यटनाचा जो विकास आहे, व्यवसाय आहे, हा पर्यटन व्यवसाय सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. कारण या ठिकाणी आल्हाददायक हवामानामुळे संपूर्ण जगभरातून या ठिकाणी या हवामानाचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचबरोबर निसर्ग सौंदर्य आहे, विस्तृत अशा प्रकारच्या सदैव प्रकारची वनं, त्यानंतर फुलांच्या बागा, असे जे काही भाग आहेत, हे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे या ठिकाणी पर्यटनाचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. आणि अन्न प्रक्रिया जो उद्योग आहे, विविध प्रकारची जी जंगली भागात मिळणारी जी उत्पादन आहेत, याच्यापासून अन्न पदार्थ जे आहेत हे तयार करणारे व्यवसाय आणि वस्त्र उद्योगाचे व्यवसाय हे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालतात. कारण किनारपट्टी लगतचा भाग असल्यामुळं वातावरण दमट स्वरूपाचं थोडंफार असतं आणि त्यामुळे या ठिकाणी वस्त्र उद्योगाचा जो विकास आहे, हा विकास होण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत झालेली आपल्याला आढळते. म्हणून वस्त्र उद्योगाचा व्यवसाय सुद्धा या भागामध्ये चांगल्या प्रकारे चालतो. याची जी भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये सांगत असताना आपल्याला सांगता येऊ शकतील की या प्रदेशामध्ये जे उन्हाळे आहेत, हे उन्हाळे दीर्घ असतात आणि हिवाळे सौम्य असतात. मग आपण वरती पाहिलेले सौम्य आणि आर्द्र हिवाळे हे या ठिकाणी असलेले आपल्याला आढळतात. त्याचबरोबर धुक्याने व्यापलेली किनारपट्टी जे, कारण पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं, जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागामध्ये या पाणी तापून जे पाण्याची निर्माण झालेली जी वाफ आहे किंवा जे बाष्प आहे, हे बाष्प आपल्याला किनारपट्टी लगतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आणि त्या ठिकाणी धुक्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे धुक्याने व्यापलेले किनारे जे आहेत, हे किनारे आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि पश्चिमी वाऱ्यांचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव या ठिकाणी पडून जो पाऊस आहे, हा पाऊस वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पडलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने आपल्याला दीर्घ उन्हाळे, सौम्य आणि आर्द्र हिवाळे, धुक्याने व्यापलेली किनारपट्टी आणि पश्चिम वारे हे 4 घटक या ठिकाणच्या हवामानावरती प्रभाव टाकत असलेले आपल्याला आढळतात. याच्यातून प्रमुख निरीक्षण आहे हे आपल्याला एकच सांगता येऊ शकेल की जगात केवळ 5 प्रदेशामध्ये या प्रकारचं हवामान आहे. मला मगाशी प्रदेश सांगितलेच आहेत. भूमध्य सागराची किनारपट्टी, कॅलिफोर्निया, दक्षिण आफ्रिकेतले काही भाग आणि मध्य चिली ही जी काही ठिकाणं आहेत, या 4 ठिकाणीच फक्त अशा प्रकारचं आल्हाददायक स्वरूपाचं जे हवामान आहे, हे हवामान असलेलं आपल्याला आढळतं. निसर्ग सौंदर्य आढळतं. त्यानंतर धुक्याची चादर असणारं अशा प्रकारचं हवामान ज्या किनारे आहेत, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याबरोबरच पश्चिम वाऱ्यापासून पडणारा जो पाऊस आहे, हाही पाऊस या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतो. तर अशा प्रकारे आपल्याला या थोडक्यामध्ये या हवामान प्रदेशाची जी माहिती आहे, ही माहिती सांगता येऊ शकेल. पुढचा हवामान प्रकार आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजे
चिनी प्रकार किंवा चायना टाइप ऑफ क्लायमेट हा कसा आहे, मध्य अक्षवृत्तीय हवामान पट्ट्यातलाच हा एक प्रकार आहे. साधारणपणे 30 ते 40 का 30 ते 50 अंश दरम्यान असणारा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये आपल्याला ह्या चिनी प्रकारचं हवामान हे पाहायला मिळतं. याही ठिकाणी आपल्याला या हवामान प्रकारच्या खालच्या बाजूलाच लगेच दोन ठिकाणचं जे काही तापमान आहे आणि पर्जन्यमान आहे हे दर्शवणारे दोन आलेख दिलेले आहेत आणि या आलेखाचं वाचन करून आपल्याला त्याच्यावरती आधारित अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारलेले आपल्याला आढळतात. मग ते प्रश्न कोणते आहेत आणि त्याचे उत्तर काय ते आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येऊ शकतील. या ठिकाणी या हवामान प्रकारामध्ये ऑस्ट्रेलिया राष्ट्रामधील असणारं ब्रिस्बेन जे आहे हे ब्रिस्बेन आणि चीन राष्ट्रामधील असणारं जे शांघाय आहे हे शांघाय असे या दोन ठिकाणांच्या मधील असणारे जे तापमान आणि पर्जन्यमान आहे याच्यावरती आधारित अशा प्रकारचे प्रश्न हे विचारलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, या आलेखाच्या एक अक्षावरती या ठिकाणी जे स्तंभ दिसत आहेत हे पर्जन्याचे आहेत. या ठिकाणी आणि त्याच्या खाली बाजूला हे जे 12 महिने जानेवारी ते डिसेंबर याची नोंद केलेली आहे. आणि हा जो य अक्ष आहे यालाच आपण वाय अक्ष म्हणतो, तर याच्यावरती जे एकूण वार्षिक तापमान आहे या तापमानाची जी नोंद आहे ही नोंद केलेली आपल्याला आढळते. या ज्या दोन रेषा आहेत कसल्या रेषा आलेखाच्या, तर या दोन रेषा काय दर्शवतात, तर त्या रेषामध्ये असणारं कमाल तापमान आणि किमान तापमान, ही जी वरची रेषा काळी रेषा आहे ही काळी रेषा त्या ठिकाणचं असणारं वार्षिक कमाल तापमान आहे त्याची नोंद करतं किंवा दाखवतं. तर ही जी निळी रेषा आहे ही निळी रेषा त्या प्रदेशामध्ये असणारं वार्षिक किमान तापमान आहे, कमीत कमी तापमान आहे याची नोंद करत असं आढळतं. आणि या 12 महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणच्या या तापमानाची नोंद या रेषेच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तसंच याही भागामध्ये तशा पद्धतीने दाखवलेली आपल्याला आढळते. याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रो, सर्वात जास्त व सर्वात कमी पर्जन्य यांचे महिने सांगा. आता ऑस्ट्रेलियामध्ये जे ब्रिस्बेन आहे या ब्रिस्बेन मध्ये जानेवारी फेब्रुवारी हे जे 2 महिने आहेत हे 2 महिने कसे आहेत, अधिक पावसाचे असले आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी चीनमधील शांघाय या ठिकाणी जून जुलै आणि ऑगस्ट या 2-3 महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण, जेव्हा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे हे प्रमाण जास्त आहे. तर इकडं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर जे कमी पाऊस आहे हा कमी पाऊस जो आहे हा कमी पाऊस डिसेंबर ते जानेवारी मध्ये या चीन राष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ऑस्ट्रेलियामध्ये या ठिकाणी जो कमी पाऊस आहे हा ऑगस्ट ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळामध्ये कमी पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वात कमी तापमानाचे महिने सांगा. आता या ठिकाणी हे जे रेषा दाखवले आहेत या ठिकाणी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन जे आहे या ब्रिस्बेन या ठिकाणी जून जुलै या 2 महिन्यामध्ये ही जी रेषा आहे ती रेषा बरीचशी खाली आलेली आहे. म्हणजे हा जून महिना आणि हा जुलै महिना या 2 महिन्यामध्ये जे तापमान आहे तापमान बरंचसं खाली आलेलं आहे. तर या ठिकाणी या चीनमधील शांघाय या ठिकाणी जे असणारं तापमान आहे हे तापमान जानेवारी फेब्रुवारी आणि काही प्रमाणामध्ये डिसेंबर, म्हणजे या जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये जे तापमान आहे हे तापमान अत्यंत कमी प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला आढळतं. तिसरा प्रश्न आहे, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने समान आहेत का? नाहीत. बरोबर आहे. या ठिकाणी जो पडणारा पाऊस आहे तो जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये पडतो, इथं जून जुलै ऑगस्ट मध्ये किंवा सप्टेंबर पर्यंत हा पाऊस, म्हणजे दोन्ही ठिकाणी जे असणारे पर्जन्याचे महिने ते महिने सारखे नाहीत. का नाहीत? तर ही दोन्ही ठिकाणं कशी आहेत, भिन्न गोलार्धामध्ये आहेत. या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये दाखवतो मी मोठा करून की एकदा. हा जर आपण नकाशा पाहिला तर या ठिकाणी हे चीन आहे. या चीन राष्ट्रामध्ये असणारे जे शांघाय आहे हे शांघाय या किनारपट्टीवरती असं आढळतं. आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियामध्ये असं जे ब्रिस्बेन आहे हे ब्रिस्बेन या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवरती जे मकर वृत्त आहे या मकर वृत्ताला लागून आहे, म्हणजे मकर वृत्ताच्या नंतर भागामध्ये असणारं हे ठिकाण आहे. इथं हे कर्कवृत्त जे आहे कर्कवृत्ताच्या थोडंसं उत्तरेला आणि एक दक्षिण भागामध्ये असणारं मकर वृत्ताच्या दक्षिणेला अशी दोन्ही ठिकाणं आपल्याला आढळतात. मात्र दोन्ही ठिकाणं कशी आहेत, हे उत्तर गोलार्ध विषुववृत्ताच्या उत्तरेकडे असल्यामुळे याला उत्तर गोलार्ध, याच्या दक्षिणेला असल्यामुळे दक्षिण गोलार्ध. तर ही दोन्ही ठिकाणं कशी आहेत, भिन्न गोलार्धामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पर्जन्याचे जे महिने आहेत पावसाचे जे महिने आहेत हे महिने एकसारखे असलेले आपणाला आढळत नाहीत विद्यार्थी मित्रो.
त्यानंतर चौथा प्रश्न आहे, हवामानावरती प्रभाव टाकणारे घटक कोणते असावेत या ठिकाणी. तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की अक्षवृत्तीय स्थान. हे दोन्ही प्रदेश आहेत, हे दोन्ही प्रदेश वेगवेगळ्या अक्षवृत्तावरती आहेत. आलं लक्षात. हे 23.5 अक्षवृत्ताच्या दक्षिण भागामध्ये असणाऱ्या दक्षिण अक्षवृत्तावरती आहे. हे 23.5 अक्षवृत्ताच्या वरच्या बाजूला असणाऱ्या अक्षवृत्तावरती असलेलं आपल्याला आढळतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे असणारं तापमान वितरण आहे, हे तापमान वितरण सुद्धा कसं आहे, भिन्न स्वरूपाचं आहे. आणि दोन्ही ठिकाणी जे असणारं समुद्र सानिध्य आहे, हे समुद्र सानिध्य सुद्धा या ठिकाणच्या हवामानावरती प्रभाव टाकत असलेलं आपल्याला आढळतं. तर अशा पद्धतीने आपल्या आलेखावरून विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सांगता येऊ शकतील. आपल्याला आलेखावरती आधारित प्रश्न क्रमांक 4 आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती विचारली जाऊ शकते विद्यार्थी मित्र. त्यानंतर या प्रदेशाचं जे असणारं स्थान विस्तार आहे, हे कशा प्रकारचं आहे, कुठं आहे, तर दोन्ही गोलार्धामध्ये 20 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आणि खंडांच्या पूर्व भागामध्ये या दोन्ही प्रदेशांना किंवा या हवामान प्रदेशाला स्थान लाभलेलं आहे. आपण मगाशी नकाशा पाहिला होता, त्या नकाशामध्ये तुम्हाला आणखी एकदा दाखवतो मी. या ठिकाणी हा जो भाग दिसतोय, या ठिकाणी चिनी हवामान प्रदेश हा दिसतोय का, थोडासा लालसर रंगाचा जो भाग आहे, तिथं दमट हवामानाचा उपोष्ण प्रदेश किंवा याला चिनी हवामान प्रदेश असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हा जो भाग दिसतोय, हा भाग कशाचा आहे, चिनी हवामान प्रदेशाचा असं आढळतो. हाच रंग आहे बघा, हा रंग आणि हा रंग एकसारखाच आहे, दिसतंय येतं. तर या ठिकाणी भाग आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो ऑस्ट्रेलियाचा भाग दिसतोय, या ऑस्ट्रेलियाच्या भागामध्येच या ठिकाणी ऑस्ट्रेलियाची जी पूर्व किनारपट्टी आहे, या पूर्व किनारपट्टीवरती त्याचबरोबर या ठिकाणी दक्षिण भागामध्ये असणारं या ठिकाणी न्यू फाउंडलंड जे आहे, याही ठिकाणी हा भाग दिसला आपण आढळतो. म्हणजे ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी, काही दक्षिण भागामध्ये असणारी बेट आणि आग्नेय भागामध्ये असणारी जी बेट आहेत, या बेट समूहावरती आणि या चीनच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी आपल्याला हा प्रदेश जो आहे तो प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. नकाशा भरण्यामध्ये हा भाग विचारला जाऊ शकतो. तेव्हा तुम्हाला प्रत्येक नकाशामध्ये कोणता हवामान प्रदेश कुठं आहे याची तुम्हाला मी माहिती सांगत आहे विद्यार्थी मित्र. तर हा जो चीनचा भाग आहे, इथं तो नकाशा आपल्याला दाखवता येईल कुठला, चिनी हवामान प्रदेशाचा. आणि या भागामध्ये समजा दाखवायचं असेल तर ऑस्ट्रेलियाची जी पूर्व किनारपट्टी आहे, पूर्वेकडचा जो भाग आहे, या पूर्वेकडच्या भागामध्ये आपल्याला हा प्रदेश पाहायला मिळतो. यानंतर या प्रदेशामध्ये असणारे जे काही तापमान आणि पर्जन्यमान आहे, याचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटलं तर या प्रदेशामध्ये जे असणारं तापमान आहे, तापमान 20 अंश ते 30 अंश सेल्सिअस याच्या दरम्यान आपल्याला आढळतं. तर हिवाळ्यामध्ये हेच तापमान 0 अंश ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झालेलं आपल्याला आढळतं. लक्षात घ्या, उन्हाळ्यातलं तापमान 20 ते 30 अंश आणि हिवाळ्यातलं तापमान 0 अंश ते 10 अंश, म्हणजे 10 अंशाच्या खालीच तापमान आपल्याला आढळतं. आणि या ठिकाणची जी असणारी तापमान कक्षा आहे, ही तापमान कक्षा 10 ते 15 अंश आहे. म्हणजेच याही ठिकाणच्या तापमान कक्षेमध्ये बराचसा फरक आहे, तफावत असलेली आपल्याला आढळते. यानंतर या ठिकाणचं असणारे जे पर्जन्यमान आहे, या पर्जन्यमानाचं स्वरूप आणि त्याचा कालावधी जो आहे, तर याचा विचार करत असताना या ठिकाणी जवळजवळ वर्षभर हा या ठिकाणी पाऊस पडतो. आणि त्या पावसाचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण 1000 ते 2500 मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला आढळतो. तो 12 महिन्यापूर्वी पाऊस पडतो. वरती आपण दोन्ही जे प्रदेश आहेत, या दोन्ही प्रदेशांच्या आलेखाची आपण माहिती घेतलेली आहे. त्या दोन्ही आलेखामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात आली की या दोन्ही आलेखाच्या भागामध्ये 12 महिने पाऊस पडतोय. फक्त पावसाचा प्रमाण कमी अधिक आहे आणि जो पावसाचा कालावधी आहे, तो कालावधी कसा होता, भिन्न स्वरूपाचा होता. लक्षात घ्या, काही ठिकाणी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पाऊस पडतो, तर काही ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या काळामध्ये पाऊस पडत होता. तर अशा पद्धतीनं पाऊस वर्षभर पडतो. फक्त पावसाचा कालखंड वेगळ्या स्वरूपामध्ये असलेला आढळतो किंवा वेगवेगळ्या काळामध्ये तो पाऊस हा पडतो. या ठिकाणच्या हवामानाची जी वैशिष्ट्य आहे, ती वैशिष्ट्य सांगत असताना या ठिकाणी उष्ण उन्हाळे, तर आपण तापमान पाहिले बघा, उन्हाळ्यातलं तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस आहे. म्हणजे या ठिकाणी जे असणारे उन्हाळे आहेत, हे उन्हाळे उष्ण आणि हिवाळे जे आहेत, हे हिवाळे उबदार आढळतात. का उबदार आढळतात, तर किनारपट्टी लगतच्या भागामध्ये दोन्ही ठिकाणं आहेत म्हणून. चीनमधील असणारे शांघाय हे सुद्धा चीनच्या पूर्व किनारपट्टीवरती आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये असणारं पर्थ हे सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवरती आहे. त्यामुळे या ठिकाणी हिवाळे जे आहेत, हे हिवाळे उबदार असतात. त्याच पद्धतीनं हिवाळ्यामध्ये जी आर्द्रता आहे, ही आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी झाडांच्या वरती जी दव आहे, हे दव मोठ्या प्रमाणामध्ये जमतं. हवेमध्ये जे असणारे आर्द्रता आहे, या आर्द्रतेचे कण त्या ठिकाणी गवताच्या पात्यावरती, झाडाच्या पानावरती जमा होतात आणि त्या ठिकाणी दवयुक्त अशा प्रकारचं जल
हे निर्माण झालेलं आपल्याला आढळतं. या प्रदेशामध्ये उष्ण जे वादळ आहेत ही वादळं पाहायला मिळतात आणि खंडांतरित भागामध्ये मात्र कोरडी हवा ही आपल्याला आढळते. म्हणजेच हे जे दव आहे, धुका आहे, पाऊस आहे हा फक्त किनारवर्ती भागामध्ये आपला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. तर अंतर्गत भागामध्ये त्या हवामान प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जी हवा आहे ही हवा मात्र कशा आढळते, कोरड्या स्वरूपामध्ये असलेली आढळते. त्यानंतर या प्रदेशाचं जास्त प्रादेशिक वितरण आहे, कोणकोणत्या भागामध्ये हे प्रदेश पसरलेला आहे चिनी हवामानाचा. तर यामध्ये आशिया खंडाचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागामध्ये आपण पाहिलं चीन राष्ट्रामध्ये, त्यानंतर संयुक्त संस्थांचा भाग आहे पूर्वेकडचा, त्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये असं जे अर्जेंटिना आहे या अर्जेंटिनामध्ये या ठिकाणी आपल्याला हा प्रदेश पाहायला मिळतो. आणि आग्नेय आफ्रिकेमध्ये काही राष्ट्र आणि पूर्व ऑस्ट्रेलिया, आपण ज्या दोन पाहिले आता ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडचा भाग तुम्हाला मागची दाखवला. तर या 5 खंडांच्या मध्ये या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये याचं प्रमाण आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशिया या 2 राष्ट्रांच्या मध्ये हा प्रदेश मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये हा पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर या प्रदेशामध्ये असणारं याचं जे भारतातलं अशा प्रकारचं जे हवामान आहे हे भारतात आपल्याला कुठं पाहायला मिळतं, तर उत्तराखंड आणि भारताच्या पूर्वेकडची जी राज्य आहेत याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे, सिक्कीम आहे, ही जी काही राष्ट्र आहेत या पूर्वेकडच्या राज्यांच्या मध्ये, राष्ट्रांच्या नव्हे पूर्वेकडील राज्य जे आहेत या राज्यांच्या मध्ये आणि उत्तराखंडमध्ये हिमालय पर्वतरांगेमध्ये या ठिकाणी आपल्याला जवळ या वरच्या भागामध्ये येणारे जे तापमान आहे, पर्जन्यमान आहे, वादळ आहे, चक्रीवादळ आहेत, हवेतील आर्द्रता आहे ही आपल्याला या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारचं हवामान या भारतातील विविध राज्यांमध्ये आपल्याला आढळतं. या प्रदेशामध्ये आढळणारी जी वनं आहेत या ठिकाणी मिश्र स्वरूपाची वनं, या ठिकाणी काही पानझडी आहेत, काही आर्द्र पानझडी आहेत, काही शुष्क पानझडी आहेत, त्यानंतर काही ठिकाणी वर्षावन किंवा साधारित वन असलेली आपण आढळतात, काही ठिकाणी काटेरी वन आढळतात. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी मिश्र प्रकारची अनेक प्रकारची वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि अधूनमधून गवताळ कुर्ण सुद्धा आपल्याला आढळतात, कारण या ठिकाणी पाऊस मुबलक प्रमाणामध्ये आहे, किनारपट्टीलगतची आर्द्र हवा आहे, त्यामुळे वनांची वाढ विकास, गवताळ कुर्णांची वाढ विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि त्यामुळं या ठिकाणी मिश्र प्रकारची वनं आणि विस्तृत गवताळ प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियामध्ये जो असणारा डाउन्सचा गवताळ प्रदेश आहे हा या विभागातील प्रसिद्ध गवताळ प्रदेश आहे. या ठिकाणी मेंढ्यांची जी जोपासना आहे ही जोपासना केली जाते, पशुपालनाचा व्यवसाय ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी तत्वावरती पशुपालन करून उत्पन्नाचा वाटा हा मिळवला जातो. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी राहणारे जे प्राणी आहेत यामध्ये वनांच्या मध्ये राहणारे जे काही तृणभक्षक प्राणी गवताळ कुर्णात मिळतात, तृणभक्षक प्राणी यामध्ये हरिण आहे, ससा आहे, उंट आहे, असे अनेक प्रकारचे गवतावरती जगणारे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. विविध प्रकारचे पशु पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्यावरती आधारित अशा पद्धतीचे जे मांसभक्षक प्राणी आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे कांगारू आहे हे कांगारू या वनामधील असणारे, या विभागातील असणारं प्रमुख अशा प्रकारचं जो प्राणी आहे हा प्राणी सुद्धा या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. मानवी व्यवसाय आहेत याच्यामध्ये शेती व्यवसाय, आता ऑस्ट्रेलियामध्ये मुळातच शेत जमिनीचं जे क्षेत्र आहे हे कमी आहे, कारण काही भाग वाळवंटाचा आहे, काही भाग पठारी प्रदेशाचा आहे, त्यामुळे शेतीचं क्षेत्र कमी आहे. परंतु जरी असं असलं तर या शेती क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्पादन आहे हे उत्पादन मात्र घेतलं जातं. त्याबरोबर चारही बाजूने ऑस्ट्रेलिया किनारपट्टी असल्यामुळं जो पर्यटनाचा व्यवसाय आहे, वाहतुकीचा जो व्यवसाय आहे हा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणि अन्न प्रक्रिया आणि वस्त्रोद्योग, शीत स्वरूपाचं हवामान या विभागामध्ये असल्यामुळं हे 2 उद्योग या भागामध्ये विकसित झालेले आहेत. मेरिनो जातीच्या मेंढीपासून जी मिळालेली लोकर आहे या लोकरीपासून लोकर उद्योगाचा जो व्यवसाय आहे, वस्त्रोद्योग आहे, लोकरीपासून मिळणारे जाणारे कपडे आहेत किंवा जे काही वस्तू आहेत या वस्तूंची निर्मिती करणारे कारखाने, उद्योग या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणची जी भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यामध्ये या प्रदेशामध्ये जो पडणारा पाऊस आहे हा पाऊस चक्रीवादळापासून हा पाऊस हिवाळ्यामध्ये पडतो. म्हणजे भूमिखंडावरती जेव्हा कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात तेव्हा या महासागरातून, चारी बाजूने जे महासागर आहेत या महासागरातून जास्त दाबाच्या पट्ट्याकडून जेव्हा वारे या कमी दाबाकडे वाहत येतात तेव्हा ते वारे बाष्प घेऊन येतात, पाऊस घेऊन किंवा ढग घेऊन येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतात. आणि हा पाऊस हा उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अशा दोन्ही कालखंडामध्ये पडलेला आपल्याला आढळतो. चक्रीवादळापासून पडणारा पाऊस हा हिवाळ्यामध्ये पडतो
आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारे ही चक्रीवादळ निर्माण होऊन पावसाचं वितरण हे आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जे पडणारे जे प्रमुख निरीक्षण आहेत, तर यामध्ये हरिकेन आणि टायफून ही जी दोन चक्रीवादळ आहेत, या चक्रीवादळापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे हा पाऊस पडलेला पाहायला मिळतो. तर या पद्धतीनं आपल्याला हे जे दोन भाग आहेत, कुठला हवामान प्रदेश तर भूमध्य सागरी हवामान प्रदेश आणि दुसरा चिनी हवामान प्रदेश, असे दोन प्रदेशांची माहिती आपल्याला मध्य कटिबंधीय हवामान पट्ट्यामधील या दोन प्रदेशांची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येऊ शकेल विद्यार्थी मित्र. तर अशा पद्धतीनं हे दोन हवामान प्रदेश आणि त्यांची ही सविस्तर माहिती ही आपल्याला सांगता येऊ शकेल. ठीक आहे विद्यार्थी मित्र, धन्यवाद. या नंतरचे जे काही भाग आहेत आपण नंतर पुढच्या ऑनलाईन लेक्चरला आपण चर्चा करणार आहोत.